दिवसाची परवानगी मिळाली आहे. आपण त्यांना या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया. तुम्हाला 1 दिवसाची परवानगी मिळाली आहे, काय प्रतिक्रिया आहे? 1 दिवसात मग मागण्या मान्य करा. नसतात जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तुम्ही जोवर मागण्या मान्य करता तोवर मला बसावं लागणार. या निर्णयाच्या विरोधात कोर्टात जाणार आहे? जाणार. मी ऑर्डरच नाही वाचली संध्याकाळी, याच्यावरती मी सविस्तर सांगणार. पण त्यांचं स्वागत आहे सरकारचं पण आणि मान्य न्यायदेवतेचं पण. मी म्हणलं होतं तुम्हाला आम्हाला न्याय मिळणार. जेवढ्या अटी येतात कायद्याने त्या सगळ्या अटीचं आम्ही 100% पालन करणार. पण ही अट मात्र 1 दिवसात, मग तुम्ही अंमलबजावणी करा 1 दिवसात. नसता अंमलबजावणी होत नाही तर मी बसणार. कायद्याचं पालन करणार? 100% पालन करा. आणि मराठा सगळं पालन करणार. आम्ही आडमुठे नाही येत. 100% आम्ही सगळ्याच्या कायद्याच्या नियमाचं पालन करणार. बरं, अटी शर्ती पण घातल्या तुम्हाला? मग त्या संध्याकाळी बघल, त्याच्यावर मग संध्याकाळी सविस्तर मी शिवनेरी गडावर गेल्यावर बोल. पण सगळे नियमाचं पालन करून आंदोलन करणार. आपण पाहिलं तर हे होते मनोज जरांगे पाटील आणि आता ते आंदोलन या ठिकाणी पुढे पुढे जात आहे मुंबईच्या दिशेने. आणि आपण जर पाहिलं तर अटी शर्तींच्या अनुषंगानं त्यांना परवानगी मिळालेली आहे आणि न्यायालयाचा मान ठेवून 1 दिवसात अंमलबजावणी करा, 1 दिवसाचं आंदोलन असेल तर अशा प्रकारची मागणी पण त्यांनी केलेली आहे. मात्र अटीशर्तीवर ते या अटीशर्ती काय टाकल्यात हे पाहिल्यानंतरच ती आपली पुढची प्रतिक्रिया देतील. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, जालना. तर सगळ्या नियमांचं आपण पालन करू असं मनोज जरांगेंनी म्हटलेलं आहे. मागण्या